स्टार्ट करतो. काल जे काही एक्झाम्पल्स घेतले होते आपण, देतोस का हे उष्ण? हा, काल जे काही एक्झाम्पल्स आपण घेतले होते बऱ्यापैकी तुम्ही सॉल्व्ह केले, बरोबर ना? तर लक्ष द्या इकडं. एलिमिनेशन मेथड वरती बरीचशी काय प्रॅक्टिस घेतलेली आहे आणि काल जे काय आपण एक्झाम्पल्स बघितले, तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर त्याच्यावरती आपण थोडंसं डिस्कशन करू. लेवल फर्स्ट, सेकंड अँड थर्ड डिफिकल्टी लेवल नुसार आपण लेवल्स बनवलेत, बरोबर नाही? याच्यामध्ये काही एक्झाम्पल सिंपल आहेत त्याला लेवल फर्स्ट मध्ये टाकले, काही थोडेसे मिडियम आहे त्याला सेकंड मध्ये टाकले आणि थोडेसे टफ आहे त्याला थर्ड, आणि आणखीन वेगळ्या प्रकारचे आणि हाय लेवलचे एक्झाम्पल्स ते आपण लेवल फोर्थ मध्ये टाकलेत. अशा काही डिफिकल्टी लेवल बनवलेत. ऍक्च्युली बुक मध्ये अशा काही लेवल्स वगैरे नसतात, बरोबर? लक्षात आलं का तुमच्या? तर लेवल फर्स्ट, सेकंड अँड थर्ड म्हणजे डिफिकल्टी लेवल नुसार आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. तर तुम्हाला त्या 3 लेवल मधील काही एक्झाम्पल्स मध्ये कुठं काही अडचण आहे का? नसेल तर मला नेक्स्ट लेवल कडे जायचंय. जाऊ का माझ्यासोबत? चला पण. हा, तर सांगा बरं काय प्रॉब्लेम आहे का कुठं? चला, होमवर्क केलाय सगळ्यांनी? काय एक्झामची तयारी चालू होती? हा, म्हणजे निमित्त भेटलं तुम्हाला, आहे का नाही? तर इथं ज्या वेळेस सांगितलं जातं ना अर्धा पाऊण तास तुम्ही बसा, त्यावेळेस तरी कमीत कमी प्रिपरेशन ठेवा. ठीक आहे, स्टार्ट करतोय. लेवल फोर्थ मध्ये लास्ट 3 एक्झाम्पल्स पहिलं बघणार आहे मी. ऍक्च्युली सिमिलरच आहेत ते, पण आज जे काही पहिल्यांदा आलेत नवीन विद्यार्थी आहेत त्यांना थोडस समजणार नाही, आणि 9वी मध्ये जर चांगला बेस असेल तर बऱ्यापैकी समजेल सुद्धा. ठीक आहे, तर नवीन आलेले विद्यार्थी जमत असेल तर संध्याकाळची पण बॅच थोडे दिवस करा, नसेल जमत तर एक अर्धा तास थोडस लवकर या. मी ऑफिसमध्येच असतो, तुम्हाला मी समजावून सांगेन. ठीक आहे, मी तुमच्यासाठी बोलतोय, तुमच्यासाठी वेळ काढतोय, तुम्ही पण स्वतःसाठी वेळ काढा. तर लेवल फोर्थ मध्ये एक्झाम्पल नंबर रिव्हर्स ऑर्डर मध्ये घेऊ का रे? 10 घ्या, 10 रिव्हर्स ऑर्डर मध्ये. तुम्ही फक्त लक्ष द्या अगोदर. बरं ठीक आहे, आता जास्त काय बोलत नाही, लक्ष द्या. लेवल फोर्थ मध्ये एक्झाम्पल नंबर लास्ट मी घेतोय. एक्झाम्पल नंबर लास्ट आहे 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. नेक्स्ट एक्झाम्पल इज, ऍक्च्युअली नेक्स्ट इक्वेशन इज 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. काय दिसतंय तुम्हाला अगोदर सांगा? इक्वेशन्स, बरोबर ना? काय दिसतंय? इक्वेशन्स. ठीक आहे, आडवं बोलायला नंबर 1 आहेत. 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3 हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? यस आहे. आहे का? ओके, नीट लक्ष द्या. तुम्हाला आठवण म्हणून सांगतो, स्टँडर्ड फॉर्म आहे ax प्लस by इज इक्वल टू c. स्टँडर्ड फॉर्म मध्ये प्रत्येक टर्मचा डिनॉमिनेटर 1 आहे, तर इथं 1 आहे का? मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे असं म्हणता येईल का? मग काय करावं लागेल? डिनॉमिनेटर 1 करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, बरोबर ना? म्हणजे दिलेले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का चेक करा. आहे का? नाही ना, मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडावं लागेल. लक्षात आलं आपण काय करायला? मुळे लक्ष दे बाळा. तर थोडक्यात काय, गिवन 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ नका. काय देऊ नका? कशाला वेळ घालवायचा? नंबर कशाला वाढवायचे? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ इक्वेशनची संख्या वाढेल ना, आहे की नाही? जर ते इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्यासाठी जे काही गरजेचं ऑपरेशन आहे ते करावं लागेल. काय आहे डिनॉमिनेटरला? 3. लेफ्ट साइडला x चा डिनॉमिनेटर 3 आहे, राईट साइडला 10 चा डिनॉमिनेटर 3 आहे. 3 कॅन्सल करण्यासाठी त्याला मल्टिप्लाय करावं लागेल 3 न, बरोबर ना? नीट लक्ष द्या. 3 मल्टिप्लाय बाय 1/3 x प्लस 3 मल्टिप्लाय बाय y इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 10/3. म्हणजे काय केलं तर प्रत्येक टर्मला आपण 3 न मल्टिप्लाय केलं. इथं काय झालं रे बाळांनो? ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय करतो त्यावेळेस 3 कॅन्सल होईल, हे 3 कॅन्सल होईल. इथं राहतं x. काय राहतं? x प्लस 3 इंटू y 3y इज इक्वल टू इथं राहतं 10. ही असेल इक्वेशन नंबर फर्स्ट. कुणाला लक्षात नाही आलं? समजलंय का? नाही समजलं
म्हणूनच म्हणलं की थोडस जास्त लक्ष द्या. मी रिपीट एकदा रिवाइज करतो याला. बघा, ज्यावेळेस आपण डिनॉमिनेटर सेम करतो ना, सॉरी सेम नाही, कॅन्सल किंवा कट करतो ना, त्याचा रेसिप्रोकल घ्यावा लागतो. दोन संख्याचा मल्टिप्लिकेशन 1 येईल, त्याला आपण रेसिप्रोकल म्हणू. सपोज इथं 1/3 एक नंबर आहे, त्याचा रेसिप्रोकल घ्यायला पाहिजे 3. काय घ्यायला पाहिजे? 3. 3 3 गेट कॅन्सल, खाली राहतं 1. समजा एखादा नंबर आहे 3, त्याचा रेसिप्रोकल काय असेल? म्हणजे हे कॅन्सल होतं, बरोबर ना. मग बॉटमला कुठला नंबर आहे? डिनॉमिनेटरला 3 आहे, इकडे पण काय आहे? 3. म्हणून दोन्ही, आता 3 तर कॅन्सल करायचं आपल्याला, मग त्या इक्वेशनच्या दोन्ही साईडला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? मग इथं लिहू का मी? मल्टिप्लाइंग इक्वेशन किंवा गिवन इक्वेशन करतो. मल्टिप्लाइंग गिवन इक्वेशन बाय 3, बरोबर ना रे. 3 ने मल्टिप्लाय करतो मी, इथं रफ मध्ये लिहितो. काय? प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. ही टर्म कुठली आहे? 1/3 इंटू x, बरोबर ना. त्याला कितीने मल्टिप्लाय करायचंय? 3 न. इथं काय आहे? प्लस 3 इंटू y, 3y इक्वल टू इथं काय आहे? 3 इंटू 10/3. काय केलं रे? प्रत्येक टर्मला, नीट लक्ष द्या, काय केलं? प्रत्येक टर्मला मी 3 न मल्टिप्लाय केलं, बरोबर ना. म्हणजे ही टर्म आणि ही टर्म क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये कॅन्सल होत असते. इथं 3 इंटू y, 3y ऍज इट इज राहील, आणि हे 3 आणि हे 3 काय होत असतं? कॅन्सल होत असतं. आता कळालं का? बरोबर ना. म्हणजे आपल्याला मिळालेलं इक्वेशन आहे 1 इंटू x 1x प्लस 3 इंटू y 3y इज इक्वल टू 10 ला 10 ऍज इट इज. हे इक्वेशन नंबर काय असेल? फर्स्ट. मला आता तरी कळालं का नाही? समजलं? हे जे मी रेज केले ते तुम्हाला रफ मध्ये लिहावं लागेल, बरोबर ना. लक्षात आलं का? नेक्स्ट सेम, तुम्ही सांगा मला इक्वेशन सेकंड आणण्यासाठी, ऍड इक्वेशन सेकंड आणण्यासाठी मला काय करावं लागेल? तुम्ही सांगा फास्ट. हा, कुठलं इक्वेशन आहे? 2x प्लस 1/4 y इज इक्वल टू 11/4. आता काय करावं लागेल सांगा फास्ट? मल्टिप्लाइंग गिवन इक्वेशन बाय 4. ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला नवीन इक्वेशन मिळतं. सांगा रे. बघा इकडं बघा, मी रफ मध्ये करतो. इथं काय आहे? 4 मल्टिप्लाय बाय 2x, बरोबर ना. चला, रफ मध्ये नाही, मी फेरच करतो, एक स्टेप एक्स्ट्रा. हा, 4 मल्टिप्लाय बाय 2x प्लस 4 इंटू 1/4 y इज इक्वल टू 4 इंटू 11/4. मी हे स्टेप मुद्दाम घेतली तुम्हाला कळावं म्हणून, बरोबर ना रे. तर 2 इथं बघा, 2 आणि 4 यांचं मल्टिप्लिकेशन 4 2 जा 8x प्लस 4 4 गेट कॅन्सल 1 इंटू y फक्त y इक्वल टू परत हे 4 4 गेट कॅन्सल, इथे राहिलं 11. इक्वेशन नंबर सेकंड. समजलं? लक्षात आलं? इकडे सरकडे बळा जरा थोडस, तूच मला दिसना. हा, लक्षात आलं का? आता इथून पुढं तुम्हाला सॉल्व्ह करता येतं ना सॉल्व्ह करता, पण मी अर्धवट माहिती नाही देणार, मला पूर्ण सॉल्व्ह करू द्या. सगळ्यात पहिलं मला सांगा, इक्वेशन फर्स्ट मध्ये x या व्हेरिएबलचा कोएफिशियंट किती आहे आणि y चा? ओके. इकडे सेकंड मध्ये x चा कोएफिशियंट 8, y चा. मग जर इक्वेशन 1 आणि 2 मध्ये एलिमिनेशन मेथड वापरायची असेल तर सिंपल इक्वेशन तयार होण्यासाठी तुम्हाला कुठल्या व्हेरिएबलला मल्टिप्लाय करू, म्हणजे कुठला कोएफिशियंट सेम करणार? ओके. जर तुम्हाला फर्स्टला सिंपल बनवायचं असेल तर इक्वेशन फर्स्ट मधील x हा व्हेरिएबल त्याचा कोएफिशियंट सेम बनवायचा असेल x फर्स्ट आणि सेकंड मध्ये, तर कितीने मल्टिप्लाय करायचं? 8. कितीने मल्टिप्लाय करायचं? 8. आणि जर सेकंडला सिंपल बनवायचं असेल, त्याचा कोएफिशियंट सेम करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 न. काय करणार तुम्ही सांगा? x चा सेम करणार का y चा? y तर y. हा, चला सांगा, y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करण्यासाठी इक्वेशन नंबर सेकंडला मी मल्टिप्लाय करणार या वरच्या y या व्हेरिएबलच्या कोएफिशियंटने, बरोबर ना रे. मग इथं काय असेल? मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर सेकंड बाय 3. आता 3 ने मल्टिप्लाय करायचं, 8 3 जा 24x, व्हेरी गुड, प्लस y इंटू 3y इज इक्वल टू 11 3 जा 33. इक्वेशन नंबर थर्ड. आता आपले इक्वेशनचे नंबर्स वाढत चालले बघा, बरोबर ना रे. आता इक्वेशन नंबर
फर्स्ट आणि इक्वेशन नंबर थर्ड याच्यामध्ये y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम झाला एलिमिनेशन मेथड मध्ये. जर कोएफिशियंट सेम असेल आणि साइन सारखे असतील तर आपण काय करतो? सबट्रॅक्शन. साइन वेगळे वेगळे असतील तर ऍडिशन. मग सबट्रॅक्शन करण्यासाठी आपण काय करू? लिहू इथं सबट्रॅक्ट इक्वेशन. मोठ्या इक्वेशन मधून छोटे इक्वेशन सबट्रॅक्ट करू. व्हॅल्यू आहे तीच. इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन थर्ड. व्हेरी गुड. आपण इक्वेशन थर्ड अगोदर मांडून घ्या, डिरेक्टली नाही करणार मी थोडे दिवस. 24x plus 3y is equal to 33. This is the equation number third. And equation number first is x plus 3y is equal to 10. बरोबर ना? इक्वेशन नंबर काय असेल हे? सेकंड. आता नीट लक्ष द्या रे बाळांनो. फर्स्ट आहे का रे? हा फर्स्ट आहे. आपण काय करणार आहे? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करत असताना साइन चेंज करायचे. पण साइन चेंज करायचे म्हणजे नेमकं काय होतं? तर इथं काय असतं? प्लस. या प्लसला या मायनसनं मल्टिप्लिकेशन करायचं. मायनस प्लस मायनस. इथं प्लस आहे. मायनस प्लस मायनस. इथं पण प्लस आहे. मायनस प्लस मायनस. आता हे साइन अज्युम करायचे. 24 मधून 1x गेले, खाली राहिले 23x. हे प्लस 3 मायनस 3y कॅन्सल. इकडे राहिलं 23. इथं देअरफॉर x ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे रे? 1. पण नवीन मुलं आहे त्याच्यामुळे मी डिरेक्टली काय करतो? 23/23 करतो. म्हणजे काय केलं? 23 मल्टिप्लिकेशन आहे इथं. पलीकडे जाईल डिव्हिजन मध्ये. म्हणजे x ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. नक्कीच आपण पुढे काय करणार आहेत? सांगा फास्ट. पुट दिसत नाही ना? ओके चला सांगा. हा पुट x is equal to 1 in इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये सिंपल जाईल का सेकंड मध्ये? ठीक आहे चल. फर्स्ट इक्वेशन नंबर फर्स्ट सांगा रे. x plus 3y is equal to 10. x ची व्हॅल्यू आहे 1. x ची व्हॅल्यू काय आहे? 1 प्लस 3y is equal to 10. 3y is equal to 10 प्लस पलीकडे जाईल मायनस. खाली काय राहतं? 9. खाली काय राहतं? 9 ही व्हॅल्यू कशाची आहे? 3y ची. मग y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 9/3 y ची व्हॅल्यू होते 3. हे काय झालं आपलं? सोल्युशन. x is equal to 1 and y is equal to 3 is the solution of given simultaneous equation. सिंपल आहे. फक्त काय इथं सुरुवातीला दिलेले जे काही इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडणं गरजेचं आहे. बरोबर ना? आता तुम्हाला तुमच्याकडे दिलेली क्वेश्चन बँक आहे त्याच्यात 9 नंबर आणि 8 नंबर स्वतः सोडवायचे. ऍक्च्युली 9 नंबर आधी सोडवा, मी 8 नंबर सोडून देतो. लिहून घ्या. मगाशी जे एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलं सिमिलर सेम एक्झाम्पल वरती आहे. हे एक्झाम्पल कसं सोडवायचं आणखीन एक वेळेस चेक करू. ठीक आहे? ज्यांचं झालंय त्यांनी व्यवस्थित क्रॉस चेक करायचं. पण मी सोडून दिल्याच्या नंतर आता आपण स्टेप नंबर फर्स्ट काय करतो रे? सांगा बरं. ऑब्झर्वेशन. काय दिसतं तुम्हाला याच्यामध्ये? गिवन पार्ट. गिवन पार्ट मध्ये जे जे इक्वेशन दिलेत ते मांडून घ्या. सांगा फास्ट. x/3 प्लस 5y इज इक्वल टू 13 या इक्वेशन मध्ये अगोदर हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का चेक करा. याचा डिनॉमिनेटर आपल्याला 1 पाहिजे. काय पाहिजे? 1. त्याच्यासाठी मी काय करणार? हे 3 कॅन्सल करणार. 3 कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल? डायरेक्ट उडवायचं का? नको ना. त्याची परमिशन घ्यावी लागेल आपल्याला काहीतरी. हा मग आपण काय करू? हा स्टेप नुसार चला. मल्टिप्लाइंग इक्वेशन. ऍक्च्युली गिवन इक्वेशन म्हणता येईल. मल्टिप्लाइंग गिवन इक्वेशन बाय काय आहे इथं डिनॉमिनेटरला? 3. म्हणजे मी 3 न मल्टिप्लाय करणार. बरोबर ना रे? मग इथं नवीन येणारं जे काही इक्वेशन आहे कसं तयार होतं ते नीट लक्ष द्या. इथं 3 न मल्टिप्लाय करायचं प्रत्येक टर्मला. 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म सांगा x/3 प्लस नेक्स्ट कुठली टर्म आहे? 5y. बरोबर ना? तर आपण कशाने मल्टिप्लाय करायचं? 3 न. 3 into 5y इज इक्वल टू राईट साइडला पण 3 मल्टिप्लाय बाय 13. ज्यावेळेस मी मल्टिप्लाय करतो त्यावेळेस हे कॅन्सल होतं. इथं काय राहतं? x प्लस 3 5 जा 15y इज इक्वल टू 13 मल्टिप्लाय बाय 3. इक्वेशन नंबर फर्स्ट आले का स्टँडर्ड फॉर्म मध्ये?
ओके, काही ठिकाणी दिलेल्याच इक्वेशनला म्हणजे पहिल्या इक्वेशन इथं फर्स्ट देतात, तिकडं सेकंड देतात, नंबर वाढवायचे नाही, त्याच्यामुळे मी काय केलं, जाऊ दे ना, आपलंच गणित आहे, आपण थोडस कमी जास्त करू शकतो, नंबर महत्वाचे नसतात. हा, नेक्स्ट सांगा पुढे काय, अँड काय दिसतं इथं 2x प्लस y अपॉन 2 इक्वल टू 19. व्हेरी गुड. काय करावं लागेल रे, मल्टिप्लाइंग गिवन इक्वेशन बाय 2. आपण 2 न मल्टिप्लाय करणार आहेत, बरोबर ना. सांगा फास्ट, डिरेक्टली करतो. 2 टू जा 4x प्लस y, हे कॅन्सल होईल ना, इथं राहील y इज इक्वल टू 38. इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कधी होईल, कोएफिशियंट सेम असल्याच्या नंतर. इथं तुम्हाला कोएफिशियंट सेम करायचे. कशाचा सेम करायचा, x चा करू. इक्वेशन फर्स्ट ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल रे, याच्या कोएफिशियंट. किती कोएफिशियंट 4. काय लिहू इकडे सांगा फास्ट. ओके, रिपीट सांगा. मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 4. ज्यावेळेस मी 4 न मल्टिप्लाय करतो त्यावेळेस मला नवीन इक्वेशन मिळतं, बरोबर ना. चला 4 इंटू एक्स 4x कुठं ऐकलं ह्याच्या अगोदर, पबजीत. हा, परत 4 मल्टिप्लाय बाय 15 किती येते, 6060, बरोबर ना. y इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 39. चला सांगा, कोण सांगतंय, 156, बरोबर ना. 156 इक्वेशन किती आलं रे, थर्ड. चला नीट लक्ष द्या. इक्वेशन फर्स्ट मध्ये, इक्वेशन सेकंड मध्ये आणि इक्वेशन थर्ड मध्ये, तिन्ही इक्वेशन मध्ये कुठल्या इक्वेशन मध्ये कोएफिशियंट सेम झाला एक्सचा. चला काय करावं लागेल, सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन थर्ड. व्हेरी गुड. चला सांगा काय करता येईल सबट्रॅक्शन करताना. अगोदर काय करायचं, आपल्याला थर्ड मांडून घ्यायचं, बरोबर ना रे. 4x प्लस 60y इक्वल टू 156. नेक्स्ट काय रे बाळांनो, हा 4x प्लस y इज इक्वल टू 38. याच्यात काय करायचं आपल्याला, सबट्रॅक्शन करायचं. काय करायचंय, साइन चेंज होतात का रे, इथं मायनस, इथं मायनस, इकडं मायनस, कॅन्सल. इथं 60 मधून 1 गेले, 59y इज इक्वल टू 118. देयरफॉर y ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे, 118 अपॉन 59. y इज इक्वल टू. व्हेरी गुड. आता काय करायचं, तुम्हाला माहिती आहे का रे, बाय डिफॉल्ट तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड शिकायला, काय की आलेली y ची व्हॅल्यू दुसरीकडे सबस्टिट्यूट करणे. सिंपल आहे, आपण बघू नेक्स्ट. हा, पुढे काय असेल, पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर. सिंपल सांगा कुठला आहे, फर्स्ट घेऊ रे, इक्वेशन नंबर फर्स्ट, बरोबर ना रे. चला इक्वेशन फर्स्ट सांगा फास्ट. x प्लस 15y इज इक्वल टू 39. चला x प्लस 15 इंटू, या दोघांमध्ये कुठलं चिन्ह असतं, मल्टिप्लाय. y ची व्हॅल्यू किती आहे, 2 इक्वल टू x प्लस 15 टू जा 30, इकडे 39, इकडे 39 प्लस 30 पलीकडे जाईल, काय होईल, -30. कशाची व्हॅल्यू असेल ही, x ची. म्हणून x इज इक्वल टू आलं 9. सोल्युशन सांगा फास्ट. सोल्युशन x इज इक्वल टू 9 अँड y इज इक्वल टू 2, बरोबर ना. x is equal to 9 and y is equal to 2 is the solution of given simultaneous equations. नेक्स्ट इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही सोडवा, 8 नंबरचं. तुला आई जेवला का विचारती का, ऐक ना, जेवला का विचारती का. तुझी जर घरी कोण वाट बघणार नसेल तर बस की, काय करायचं. खरं बोललो का नाही मी, आपलं कोणच वाट बघत नाही. आपलं इथं एसी खाली बसलेलं परवडते की, हा फॅन.
लक्ष द्या, मगाशीचं जे एक्झाम्पल होतं ना, सिमिलर एक्झाम्पल आहे, थोडंसं डिफिकल्टी लेवल वाढवलं. जर मी तुम्हाला लेवल 4 मध्ये हे 7 नंबरचं एक्झाम्पल सुरुवातीला घ्या असं बोललो असतो, 8 नंबर आहे ना हे, तर थोडंसं आणखीन अवघड केलं असतं. त्याच्यामुळे मी रिव्हर्स ऑर्डर मध्ये आलो. आता इथं काय करावं लागेल, पहिलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडून घेऊ आणि नंतर तुम्हाला सोडवायचं, हे तुमचा होमवर्क असेल. ठीक आहे. मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडून घेण्यासाठी मी पहिलं इथं काय करतो बघा, इथं आहे का लक्ष, ज्यावेळेस मी दिलेले इक्वेशन आहे याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडून घेतो. तुम्ही नीट लक्ष द्या बघा, काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर ना, डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. मग मी डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी जर माझ्याकडे वेगवेगळे ऑप्शन आहेत, पण इथं काय दिलंय की हे एकूणमेकाच्या टेबलमध्ये नाही. जर इथं 4 असतं, इथं 2 असतं, तर मी याला 2 न मल्टिप्लाय केलं असतं, बरोबर ना. पण आता हे वेगळ्या वेगळ्या संख्या आहेत, एलसीएम काढावं लागेल. मग मी काय करणार आहे बाळांनो, क्रॉस मल्टिप्लाय करणार, 4 ने x ला मल्टिप्लाय करणार, 4 × x 4x. मग फक्त x लाच नाही मल्टिप्लाय करायचं, तर त्याच्या डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करावं लागतं. पण थांबा थोडस, 4 ने x ला मल्टिप्लाय केलं काय आलं, आणि 3 ने y ला मल्टिप्लाय केलं काय आलं, दोघांच्या मध्ये कुठलं साइन आहे, डिवाइड बाय. 3 ने परत 4 ला मल्टिप्लाय करायचं, 3 4 जा इक्वल टू, आता हे पलीकडे जाईल काय होईल रे, 4x प्लस 3y इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 12. काय आलं रे बाळांनो, 48. म्हणजे इथं आलं 4x प्लस 3y इज इक्वल टू 48. इक्वेशन नंबर कुणाला समजलं नाही, कुणाला समजलं नाही, व्हेरी गुड, नीट लक्ष द्या. म्हणून म्हणलं होतं जाऊ नको, आहे की नाही, जाऊ द्या ना घरी. बरोबर, घरी जाण्यासाठी एक फिक्स ठराविक टायमिंग असतो. याच्या अगोदर आधी तुम्ही गाण्यामध्ये ऐकलं होतं, आहे की नाही, बरोबर ना. किती वाजायला पाहिजे, 12 वाजायला पाहिजे गाण्यामध्ये, आपल्याकडे वाजायला पाहिजे 3. पण थोडासा क्लास प्लस झाल्यामुळं तुम्हाला 2:15 3:30 पर्यंत सोडेल मी, बरोबर ना, टायमिंग थोडंसं पुढे गेल्यामुळे. आता म्हणायचं नाही मला जाऊ द्या ना घरी. हा, इकडे काय करायचं, x/2 मायनस y/4 इज इक्वल टू काय आहे, 1. अरे लक्ष द्या बघा इकडं, x/2 मायनस y/4 इज इक्वल टू काय, इथं 1. जर इथं समजलेलं नसेल तर इकडे सॉल्व्ह करून देतो, बरोबर ना. थोडस बघा, मगाशीची स्टेप करू बरं का. चला, 4 × x 4x मायनस 2 × y अपॉन 4 2 जा इज इक्वल टू, आता इथं 4x मायनस 2y इज इक्वल टू 1 आहे, हे पलीकडे जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये. इथे किती आलं रे, पण मी काय करतो की इथं आपण ह्या प्रत्येक टर्मला 2 ने डिवाइड करू शकतो, मग इथं मी काय करणार सांगा बरं, इथं 2 1 जा 2, 2 2 जा 4x, 2 1 जा 2, इकडे आलं इक्वेशन नंबर. चला, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये सेकंडला y चा कोएफिशियंट सेम करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करणार, सॉल्व्ह करता येईल, होमवर्क असेल तुम्हाला. चल इकडे बघा, थांबा, तुम्हाला समजलं नव्हतं, हे समजलं का आता, कसं आलं समजलं का, मी रिपीट सांगू का तुम्हाला, तुम्ही कुणीच गडबड करू नका रे बाळांनो. हे बघा काय केलं होतं, या 4 न x ला मल्टिप्लाय केलं आणि या 3 न y ला मल्टिप्लाय केलं. 4 × x 4x प्लस 3 × y 3y. आता परत काय करणार, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार, 3 4 जा 12, हे पलीकडे जाईल काय होईल रे, मल्टिप्लाय. आता 4x प्लस 3y इज इक्वल टू काय आलं, दोघांचं मल्टिप्लिकेशन, इक्वेशन नंबर फर्स्ट आलं. इथे इक्वेशन सेकंड कसं तयार झालं, सेम प्रोसिजर, 4 × x 4x, 2 × y 2y, 4 2 जा 8 पलीकडे जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये, 4x मायनस 2y इज इक्वल टू 8 हे इक्वेशन तयार होईल. पण याच्यामध्ये आपण 2 न डिवाइड करू शकतो प्रत्येक टर्मला. लक्षात आलं का. तर हे तुमचं काय असेल, होमवर्क. इंग्लिशचं लेक्चर इथंच आहे, पॉसिबल ज्यांना ज्यांना करायचे त्यांनी करू शकता. हे कुणाचं आहे, संध्याकाळी 6 ला तुम्हाला यायचंय बरं का.